एमएमएनएफ की तरफ से आज यहाँ बिजनेस कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज किए। सबसे पहले हम सब एमएमएनएफ को शुभेच्छाएं दे देंगे ताली बजाकर। बहुत अच्छा काम कर रहा है एमएमएनएफ। उनके जो प्रेसिडेंट है मिस्टर शिकलगार, मैं उनको लास्ट 25 ईयर्स से पहचानता हूँ। वो बहुत मेरे नज़दीक वाले दोस्त हैं। लास्ट 25 ईयर्स से मैं उनको पहचानता हूँ। जब मैं सातार में काम कर रहा था 1994 में, तब से उनके साथ मेरी पहचान हुई और अभी तक वो हमारे अच्छी तरह दोस्त रहे और आगे भी रहेंगे। उनके लिए भी ताली बजाकर हम शुभकामना दे देंगे। मित्रों, आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। आपला विषय आहे बिझनेस कॉन्फरन्स। त्याच्यामध्ये शासनाचा काय सपोर्ट है, शासन तुम्हाला काय काय मदत करतं, शासन की ओर से क्या क्या स्कीम्स है, उसके बारे में मैं बताने वाला हूँ। लेकिन सबसे पहले मैं आपको एक क्वेश्चन पूछना चाहता हूँ। जो आप बिजनेस कुछ लोग करते हैं, बाहर बहुत अच्छे स्टॉल लगाए हैं, मैंने देखा है। कुछ लोग बिजनेस करने जा रहे होंगे, बराबर कि नहीं? मेरा क्वेश्चन ये है कि आप क्यों करना चाहते हैं बिजनेस? व्हाट इज़ द रीज़न बिहाइंड दैट? उसके पीछे क्या कारण आहे? ज्यांना उद्योग करायचे त्यांनी पण सांगा की त्यांना का उद्योग करायचे, उद्योग करण्यापाठीमागचं कारण काय? व्हाय डू यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन बिजनेस? अर्निंग इज द वन ऑफ द रीज़न। वेरी गुड। और एम्प्लॉयमेंट क्रिएट करना है। वेरी गुड। नेक्स्ट, एक प्लीज। व्हेरी गुड रीज़न। त्यांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्याची गुलामगिरी का करायची, आपणच आपले स्वतःचे एक मालक होऊ शकतो। आपण कुछ एडवेंचर रोमांस। वेरी गुड। उनके लिए भी ताली बजाओ। रोमांस भी होना चाहिए बिजनेस में। और हाँ, वेरी गुड। सेल्फ डेवलपमेंट आणि कंट्री डेवलपमेंट दोनों ही उसमें साध्य होता है। वेरी गुड। और कस्टमर्स को सोल्यूशन हम दे सकते हैं। जो प्रॉब्लम है, प्रॉब्लम आइडेंटिफाई करके उनको सोल्यूशन भी हम दे सकते हैं। वेरी गुड। दैट इज़ द रीज़न। समाजाला पुढे नेण्यासाठी योग्य मार्गदर्शन, एक आपण त्यांचं आयडॉल बनू शकतो त्या ठिकाणी। वी हॅव टू बिकम आयडॉल फॉर आवर सोसायटी। थँक्यू। बिझनेस सुरू करत असताना सिस्टममध्ये येऊन कंट्रीच्या GDPला हेल्प करणं माझा उद्देश आहे बिझनेस करण्याचा। हां, कंट्रीचा GDP पण वाढतो। व्हेरी गुड। इट इज अ व्हेरी एक्साइटेड रीज़न। और हाँ, जॉब क्रिएशन। वेरी गुड। और लास्ट, सॉल्विंग प्रॉब्लम्स। वेरी गुड। इट इज अ वन ऑफ द रीज़न। तुम्ही सगळ्यांनी जे काय रीज़न सांगितलं, सगळ्यांची रीज़न बरोबर आहे। पण मला जे अपेक्षित असणारं रीज़न आमच्या एका मित्राने या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता बऱ्याच वेळा अशा पद्धतीचा मी ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं देतात। उदाहरणार्थ, बऱ्याच लोकांचं एक महत्त्वाचं कारण असतं आपल्याला आपलं स्वतःचं एक नाव कमवायचे, बरं की नाही? मी नेहमी म्हणतो की नाव कमवण्यासाठी उद्योजक कशाला बनायला पाहिजे। आपले डॉक्टर अब्दुल कलाम प्रेसिडेंट होते, त्यांचं पण खूप मोठं नाव आहे त्यांच्या इतकं मोठं नाव कोणाचं नाही, पण ते उद्योग करत नव्हते, बरं की नाही? उद्योग करण्यासाठी म्हणजे नाव कमवण्यासाठी उद्योजक बनण्याची काही गरज नाही। आपले काही मित्र म्हटले की आपण या ठिकाणी एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो। चांगलं रीज़न आहे, मला त्याविषयी काय म्हणायचं नाही। पण उदाहरण, तुम्ही 50 नाही 500 लोकांना एम्प्लॉयमेंट क्रिएट केलं आणि उद्या उद्योग तुमचा अडचणीमध्ये आला, लोकांना नोकरी देण्यासाठी तुमचा उद्योग तुम्ही कंटिन्यू करू शकता का?
तर मला असं वाटतं आपण सर्वजण का उद्योजक बनणार आहोत, तर त्याच्या पाठीवर महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला जीवनामध्ये पैसा कमवायचे. वी हॅव टू अर्न मोर अँड मोर, बरोबर की नाही? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन. बाकी सगळी तुमची कारणं, उदाहरणार्थ नाव झालं, एम्प्लॉयमेंट क्रिएट झाली, किंवा तुमचं सोसायटीमध्ये समाजामध्ये नाव झालं आणि तुम्हाला जर पैसे मिळाले नाही, तर मला असं वाटतं काही त्याचा उपयोग नाही. आपण सर्वजण उद्योग व्यवसाय का बनणार आहोत, तर आपल्याला पैसा कमवायचे. सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं, पैशाचं नाटक करता येत नाही, बरोबर की नाही? उदाहरणार्थ साहेबांनी जसं सांगितलं की आता इथून आपल्याला मुंबईला जायचं आहे. उदाहरणार्थ एस टीने आपण प्रवास करतो आहे, शिवनेरीचं तिकीट उदाहरणार्थ 450-500 रुपये आहे आणि आपल्या खिशात 300 आहे. तो बस कंडक्टर आपल्याला बसून देईल का बसमध्ये? सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं, पैशाचं नाटक करता येत नाही. म्हणून आपण सर्वजण का उद्योजक बनणार आहोत, काय व्यावसायिक बनणार आहोत, त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण की आपल्याला जीवनामध्ये पैसा कमवायचे. आता तुम्ही म्हणाल पैसा कुणी पण कमवू शकतो. एखादा होममेड असते, आपली एखादी भगिनी, ती पण पैसे कमवते. एखादा शेतामध्ये मजूर काम करत असतो, तो पण पैसा त्या ठिकाणी कमवतो. पण तो पैसा किती? भरपूर आपल्याला पैसा कमवायचे, बरोबर की नाही? वी हॅव टू अर्न मोर अँड मोर. आता हा पैसा का आपल्याला कमवायचा? उदाहरणार्थ आपण नोकरी करतो. आता मी गेल्या 32 इयर्सपासून ह्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या संस्थेमध्ये मी या ठिकाणी काम करतो आहे. त्याच्या अगोदर एक 4 ते 5 वर्ष मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे लास्ट 36 इयर्स, मिनिमम 36 इयर्स I am working in various organizations. Last 32 years I am working in Maharashtra Center for Entrepreneurship Development. एक लक्षात घ्या, ह्या नोकरीचा माझा अनुभव काय आहे तुम्हाला स्पष्ट जर सांगायचं झालं तर नोकरीमध्ये फक्त तुमच्या गरजा पूर्ण होतात. मी काय बोलतोय ते समजतंय तुम्हाला? नोकरीमध्ये फक्त तुमच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकता. जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. मी काय सांगतोय पटतंय तुम्हाला? जर तुम्हाला तुमची स्वतःची स्वप्न पूर्ण करायची असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. मग म्हणजे उद्योग व्यवसाय हे एकमेव क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामधून तुम्ही तुमची स्वतःची स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. या उद्योगाच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल काय काय करायला पाहिजे? मला शिकलगार साहेबांचं किंवा त्यांच्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून या ठिकाणी आभार मानायचे की एक अतिशय चांगल्या पद्धतीची कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवलेली आहे. मला जे अपेक्षित या ठिकाणी आहे तशा पद्धतीचं वातावरण निर्माण या ठिकाणी होऊ शकतं, व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आता उद्योगात व्यवसायात जर तुम्हाला यायचं असेल काय काय करायला पाहिजे? एक 5-6 बेसिक गोष्टी मी तुम्हाला या सुरुवातीला सांगणार आहे. त्याच्यानंतर शासकीय योजनांकडे मी या ठिकाणी जाणार आहे. जर उद्योगाच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर जसं एखादी आई लहान बाळावरती लहानपणापासून संस्कार करते का, तर आपलं बाळ मोठं झालं पाहिजे, त्याचं नाव मोठं झालं पाहिजे, तो खूप चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. तर तशा पद्धतीने आपली आई आपल्यावरती लहानपणापासून संस्कार करत होती. तशा पद्धतीचं जर आपल्याला उद्योगात व्यवसायात जर जायचं असेल तर आपण आपल्या स्वतःवरती काही संस्कार या ठिकाणी करून घेतले पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला संस्कार आहे तो मला तुम्हाला सांगायचे, खरंच तुम्हाला उद्योजक व्यावसायिक जर बनायचं असेल तर इथून पुढचे सगळे तुमचे मित्र, इव्हन इथं आपल्या काही महिला भगिनी या ठिकाणी आहे, त्यांच्या मैत्रिणी ह्या उद्योजक असल्या पाहिजे. तुम्ही सगळ्यात पहिला संदेश मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचे, जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर तुमचा सगळा मित्रपरिवार हा उद्योजक असला पाहिजे. उद्योजकांशी मैत्री करा. मी काय सांगतोय लक्षात येतं तुमच्या? आता मला एक सांगा, का उद्योजकांशी मैत्री करायची हो? काय त्याचा फायदा होईल? कोण सांगताय? हां, व्हेरी गुड. तुमची कंपनी तुमचा फ्युचर डिसाईड करते. व्हेरी गुड. आणखी? वेरी गुड. माइंडसेट. हमारे कुछ बहन जी यहाँ है, आप भी बोल सकते हैं. क्यों? हमारे दोस्त बिजनेसमैन क्यों होना चाहिए? बरोबर आहे.
एक मराठीमध्ये एक म्हण आहे बा, मी ग्रामीण भागातला आहे, माझं इथून एक 40-45 किलोमीटरवरती गाव आहे, जातेगाव नावाचं, एक शिक्रापूरजवळ. मी जेव्हा लहानपणी माझ्या गावामध्ये राहायचो त्या वेळेस आमच्या गावाकडे एक म्हण खूप फेमस होती. ती म्हण काय? ढवळ्या शेजारी बांधला पवळा, काय पुढं काय? ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण आला. म्हणजे काय हो, ज्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहतो तसं आपण घडतो, बरं की नाही? उदाहरणार्थ मी ज्या हॉस्टेलला राहायचो, विद्यार्थी सहाय्यक समिती नावाचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये अन्सार शेख नाव ऐकलं आहे तुम्ही? तर आमचा अन्सार शेख त्या हॉस्टेलमध्ये राहायचा. मी त्याला बराच सिनियर आहे, पण त्याच हॉस्टेलमध्ये अन्सार शेख या ठिकाणी राहायचा. आमच्या या हॉस्टेलमध्ये UPSC MPSC संबंधीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. तशा पद्धतीच्या त्या मार्गदर्शनाला त्या ठिकाणी हजर राहायचा. त्याचा परिणाम काय झाला? आमचा अन्सार शेख या भारतातला सगळ्यात तरुण यंगेस्ट IAS ऑफिसर बनला. माहीत आहे ना तुम्हाला? तर अन्सार शेख किंवा मी ज्या हॉस्टेलला राहायचो त्या हॉस्टेलला आमचा अन्सार शेख या ठिकाणी पुण्यामध्ये राहायचा. त्याचे वडील जालन्यामध्ये रिक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणी म्हणून काम करतात, बरं की नाही? आता त्याला तशा पद्धतीचं वातावरण मिळालं, तो IAS झाला. आता तसंच तुम्ही जर उद्योजक बनायला निघाला असेल आणि तुमचा एखादा जवळचा मित्र JDPमध्ये कॉर्पोरेशनमध्ये काम करत असेल, त्याच्याशी होणारी चर्चा त्याच्या कामासंबंधी होईल. ते जर उदाहरणार्थ तुम्ही शिकलगार साहेबांसोबत दोस्ती केली, ते म्हणेल अरे माझं जे काय आता मी सोलर एनर्जीमध्ये काम करतो आहे, लास्ट इयरचा माझा टर्नओव्हर 50 lakhs होता, आता मला हा टर्नओव्हर नेक्स्ट इयरला किमान 1 crore जायचं आहे. प्रत्येक वर्षी किमान 50 लाख रुपये माझ्या टर्नओव्हरमध्ये वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे. मी सध्या माझ्यासाठी लागणारे जे काय पॅनल असतो पुण्यामधून अमुक कंपनीकडून घेतो, मी आता होलसेलमध्ये डायरेक्ट कोइंबतूरवरून त्या ठिकाणी मागवणार आहे. मग एक लक्षात घ्या, दोन्ही व्यक्तीच असतात. नोकरी करणारा पण माणूस असतो आणि व्यवसाय करणारा पण माणूस असतो. तुम्हाला जर उद्योजक बनायचं असेल तर इथून पुढचे सगळे तुमचे मित्र आणि मैत्रिणी ह्या उद्योजक असल्या पाहिजे. जास्तीत जास्त उद्योजकांची व्यावसायिकांच्या सहवासात तुम्ही राहा. का राहा? उद्योजकांच्या व्यावसायिकांच्या सहवासात राहिल्यानंतर तो उद्योजक वागतो कसा, बोलतो कसा, त्याची व्यवहार करण्याची पद्धत कशी आहे, हे सगळं तुम्हाला जवळून त्या ठिकाणी कळतं. पहिला मुद्दा समजला तुम्हाला? इफ यू वॉन्ट टू बिकम एंटरप्रेन्योर्स you have to friendship with existing entrepreneurs. Understand? Second is, आपल्याला जर उद्योजक जर बनायचं असेल तर आपण उद्योजकी वाचन केलं पाहिजे. रोज आपण काही ना काहीतरी वाचतो. काय काय वाचतो? आता साहेबांनी सांगितलं, मेसेज एक आपल्याला दिला की तुम्ही सगळ्यांनी आपला मोबाईल फोन बंद करा. काय त्या मोबाईलवरती काय काय वाचतो आपण? व्हॉट्सॲपचे मेसेज, फेसबुकच्या कॉमेंट्स, बरं की नाही? आता एक लक्षात घ्या, असं म्हटलं जातं की आजची ही जी काही तरुण पिढी आहे, ॲव्हरेज रोज 3 तास सोशल मीडियावरती असते. मिनिमम 3 years सोशल मीडियावरती असते. आता 3 तास सोशल मीडियावरती घालून त्याचा काय बेनिफिट मिळतो आपल्याला? मला दुसरा संदेश या ठिकाणी द्यायचे, जर तुम्हाला उद्योजक जर बनायचं असेल तर तुम्ही उद्योजकी वाचन केलं पाहिजे. उद्योजकांची चरित्र असतील, आत्मचरित्र असतील, उद्योजकांची चरित्र, आत्मचरित्र तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही किर्लोस्करांचं पुस्तक वाचलं, तुम्हाला कळेल अरे किर्लोस्करांनी पहिलं सायकलचं दुकान बेळगावमध्ये टाकलं होतं. तिथून त्यांची व्यावसायिक जीवनाची सुरुवात झाली. किर्लोस्कर आले, तिथं नांगराचा फाळ तयार करायला सुरुवात केली. नंतर पुण्यामध्ये आला. पुण्यामध्ये त्यांनी पहिला किर्लोस्कर ऑइल इंजिनिअरिंग नावाचा एक पहिला कारखाना टाकला. आज किर्लोस्कर उद्योग सगळीकडे त्या ठिकाणी पाडलेले आहे. आपले मराठी उद्योजक शिकलगार साहेब ज्या जिल्ह्यातले, त्या जिल्ह्यामध्ये जन्मलेले BG शिर्के, शेतकरी कुटुंबातला हा मुलगा, शिकायला पैसे नव्हते. त्या काळामध्ये इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर नोकरी लागली, कारण त्यावेळेस इंजिनियर कमी होते. पण नोकरीमध्ये मन रमायचं नाही. बॉसशी त्यांचे मतभेद त्या ठिकाणी व्हायचे. नोकरीचा राजीनामा दिला, व्यवसाय करायचं ठरवलं. पैसा नव्हता, इकडून तिकडून 5-10 हजार रुपये गोळा केले, व्यवसायामध्ये आले. आज पुण्यामध्ये मुंडव्याला शिर्के शुपरेक्स नावाची इंटरनॅशनल कंपनी आहे. दुसरे सातारचे उद्योजक भारत फोर्जचे मालक कल्याणी ग्रुप, सध्या बाबा कल्याणी त्याचा कार्यभार करतात. कराडजवळ कोळे नावाचं त्यांचं गाव,
तुपाचा व्यवसाय करायचा, गुळाचा व्यवसाय करायचा, धान्याचा व्यापार सुरुवातीला करायचे. आपले यशवंतराव चव्हाण कराडचेच भारताचे उपप्रधान झाले, त्यांच्या मदतीने त्यांनी फोर्जिंगचं लायसन मिळवलं. आज भारत फोर्ज कंपनी ही जगातली नंबर 2ची फोर्जिंगची कंपनी आहे. त्यांच्यावरती काही पुस्तकं आहे, किर्लोस्करांवरती काही पुस्तकं आहे, अशी शेकडो नाही हजारो उद्योजकांवरती पुस्तकं आहेत. ती जर पुस्तकं तुम्ही वाचली तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळेल की नाही. उदाहरणार्थ आमचा एखादा मित्र उद्योजक बनायला निघालेला आहे, तो नॉव्हेल वाचतोय किंवा लव्ह स्टोरीची पुस्तकं वाचतोय. लव्ह स्टोरीची पुस्तकं वाचून उद्योजक बनू शकतो का? हे पहा, माझ्या हातामध्ये उद्योजक नावाचं एक मंथली मॅगॅझिन आहे. हा विशेषतः वुमेन संबंधीचा एक अंक या ठिकाणी आहे. आता अशा पद्धतीची जर पुस्तकं तुम्ही वाचली तर या पुस्तकामधून तुम्हाला काहीतरी फायदा होईल की नाही या ठिकाणी. तर दुसरा संदेश मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचे, जर खरंच तुम्हाला उद्योजक जर बनायचं असेल, उद्योजकांची चरित्र, आत्मचरित्र तुम्ही त्या ठिकाणी वाचा. ओके, दिस इज द सेकंड थिंग. थर्ड थिंग इज यू हॅव टू टेक ट्रेनिंग. तुम्हाला ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. ट्रेनिंग 2 प्रकारचं तुम्ही ट्रेनिंग घेणं अपेक्षित आहे. फर्स्ट इज एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग, जे शिकलगार साहेब त्याच्यातले मास्टर आहे, ते पण मास्टर ट्रेनर आहे, ते पण आमच्याकडं मार्गदर्शन करायला त्या ठिकाणी येतात. म्हणजे उद्योगाची निवड कशी करायची, मार्केट सर्वे कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचे, उद्योगाचे हिशेब कसे ठेवायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, हे सगळं नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही उद्योजकतेचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड ट्रेनिंग घेणं अपेक्षित आहे, ते म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग. उदाहरण तुम्हाला एखादं 2 व्हीलरचं गॅरेज टाकायचं असेल, तुम्हाला गाड्या दुरुस्त करता आला पाहिजे. तुम्हाला एखादं गारमेंट्स तयार करायचं असेल, तुम्ही एखादा फॅशन डिझाईनचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. तुम्हाला एखादी बेकरी टाकायची असेल, बेकरीचं तुम्ही ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. यू हॅव टू टेक ट्रेनिंग. ट्रेनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यावरती एक नॅशनल लेवलच्या संस्थेने एक सर्वे केलेला आहे. तो सर्वे काय सांगतो आहे, ज्यांनी ट्रेनिंग घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे अशा लोकांचं यशस्वी होण्याचं प्रमाण 99% आहे. आणि ज्यांनी कुठल्याही पैचं ट्रेनिंग न घेता स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केलेले अशा लोकांचं यशस्वी होण्याचं प्रमाण फक्त 50% आहे. मग ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे की नाही? अतिशय गरजेचं आहे. दिस इज द थर्ड थिंग. फोर्थ थिंग इज यू हॅव टू टेक एक्सपिरियन्स. तुम्हाला जो उद्योग करायचे त्या उद्योगाचा तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, अनुभव घ्या. उदाहरण तुम्हाला एखादं गॅरेज टाकायचं आहे, एखाद्या गॅरेजमध्ये काम करा. एखादी बेकरी टाकायची असेल एखाद्या बेकरीमध्ये काम करा. एखादा रेडीमेड गारमेंटचं युनिट टाकायचं आहे, एखाद्या रेडीमेड गारमेंटचं युनिटमध्ये तुम्ही काम करा. आता तुम्ही म्हणाल ट्रेनिंग घेतलं आहे, कामाची गरज काय? उदाहरणार्थ बेकरीमध्ये तुम्ही काम केलं तर हे बेकरीचे मालक कुठून लागणार रॉ मटेरियल आणतात, किती किमतीला आणतात, याची प्रोसेसिंगची कॉस्ट काय आहे, यांचे फॉर्म्युले काय आहे, हे मार्केटिंग कुठं करतात, मार्केटिंग करताना कॅश विकतात का क्रेडिटने विकतात, क्रेडिट असेल तर साधारण क्रेडिटचा पिरियड काय आहे, कॅश असेल तर काही डिस्काउंट वगैरे देतात का, हे सगळं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कामाचा अनुभव घेता तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळतात. मग फोर्थ थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू टेक एक्सपिरियन्स. ओके, देन नेक्स्ट इज तुम्ही एक्झिबिशनला व्हिजिट केले पाहिजे. 5वा संस्कार होतो म्हणजे एक्झिबिशन तुम्ही पहा. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, पुण्यामध्ये किसान भरतं किंवा बारामतीला KVKमध्ये कृषिक भरतं. उदाहरण तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये करिअर करायचं, पुण्यामध्ये कन्स्ट्रो भरतं. तुम्हाला उदाहरणार्थ फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं, दरवर्षी मुंबईला फोटोग्राफीचं एक्झिबिशन असतं. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्या क्षेत्रातली एक्झिबिशन जर लागली तर चुकवायची नाही. कारण का, एक्झिबिशनमध्ये काय आपल्याला मिळतं तर नवीन काय आलेलं आहे, नवीन काय येऊ घातलेलं आहे. उदाहरणार्थ आता आमचे मित्र हे शूटिंग या ठिकाणी करत आहेत, बरोबर नाही. उदाहरणार्थ यांना नॉलेज असलं पाहिजे की नवीन कुठले कॅमेरा आलेले आहेत, नवीन कुठले लेन्स आलेले आहेत. उदाहरणार्थ शिकलगार साहेबांच्या फॅमिलीतलं कोणाचं तरी लग्न आहे आणि 1857चा कोडॅकचा कॅमेरा घेऊन गेले. कदाचित त्यांना ड्रोन कॅमेरे शूटिंग करावं वाटत असेल आणि यांच्याकडे 1857चा कॅमेरा असेल, त्यांना ऑर्डर देतील का होते? म्हणजे नवीन काय आलेलं आहे, नवीन काय येऊ घातलेलं आहे याची जर तुम्हाला माहिती, अपडेट नॉलेज जर तुम्हाला तुमचं ठेवायचं असेल, यू हॅव टू व्हिजिट व्हेरियस एक्झिबिशन्स. म्हणजे ही एक्झिबिशन तुमच्या व्यवसायाशी कन्सर्न असली पाहिजे, बरोबर नाही. उदाहरण तुम्ही फोटोग्राफीमध्ये करिअर करताय आणि तुम्ही फॅशन डिझाईनचे एक्झिबिशन पाहायला गेलेले आहेत, गरज नाही. तुमच्या विषयाशी निगडीत जी एक्झिबिशन असतील ती एक्झिबिशन तुम्ही पाहिली पाहिजे. दिस इज द फिफ्थ थिंग. सिक्स्थ अँड व्हेरी इम्पॉर्टंट
थिंग इज यू हॅव टू टेक सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल आंतरप्रेन्युअर्स इंटरव्ह्यू. शेवटचा मुद्दा मग तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, जर तुम्हाला उद्योजकतेच्या व्यावसायिकतेच्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रातील यशस्वी आणि अयशस्वी उद्योजकांच्या तुम्ही मुलाखती घ्या. आता यशस्वी आणि अयशस्वी उद्योजकांच्या मुलाखती का घ्यायच्या? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उदाहरण तुम्हाला एक पुण्यामध्ये कोंढवा परिसरामध्ये एक चांगला डायनिंग हॉल या ठिकाणी टाकायचे. मग पुण्यामध्ये सर्वात जास्त चालणारा डायनिंग हॉल कुठला? उदाहरण तर दुर्वांकूर. त्याचे मालक आहेत श्याम मानकर साहेब. तुम्ही श्याम मानकर साहेबांची अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर 100% ते अपॉइंटमेंट देतात आपल्याला. मी बऱ्याच वेळा त्यांना भेटलेलो आहे. त्यांना विचारा, मानकर साहेब गेल्या 30-35 वर्षापासून तुमचा डायनिंग हॉल पुण्यामध्ये नंबर 1ला आहे, काय कारण आहे? कदाचित ते म्हणतील मी सकाळी 7ला येतो तर रात्री 11पर्यंत या ठिकाणी थांबतो. मी माझ्या डायनिंग हॉलमध्ये जे काय धान्य किंवा पालेभाज्या असतील, फळं असतील, सगळी नंबर 1ची वापरतो. जे काय तेल वापरतो ते रिफाईंड तेल वापरतो. सगळ्यांना प्युअर पाणी देतो. माझी सर्व्हिस अतिशय उत्तम आहे. त्याच्या पाठीमागची जी काय कारणं आहे ती जाणून घ्या आणि तशा पद्धती जर सेवा सुविधा तुम्ही जर तुमच्या डायनिंग हॉलमध्ये दिली, कदाचित तुमचा डायनिंग हॉल पण नंबर 1पर्यंत पोचू शकतो. त्यासोबत जे काय उद्योजकांचं उदाहरण, काही डायनिंग हॉल असे असतील पुण्यामध्ये की जी पूर्वी चालवत होते आता बंद पडले. अशा काही लोकांना जाऊन भेटा. साहेब एकेकाळी तुमचा डायनिंग हॉल पुण्यामध्ये पहिल्या 5मध्ये होता, आता बंद पडला, कारण काय? तो म्हणेल मी उंटावरून शेळ्या हाकायचो, माझा मॅनेजर सगळा डायनिंग हॉल सांभाळायचा आणि एक दिवस माझ्या डायनिंग हॉलला मला लॉक करावं लागलं कारण माझ्या मॅनेजरनी सगळं करप्शन केलं. माझा सगळा मलिदा माझा मॅनेजरनी खाल्ला. मग त्याच्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळेल? इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन बिझनेस, युअर पर्सनल इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर नाही? तुमचं स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. तर ते इन्व्हॉल्वमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. बरोबर नाही? म्हणजे थोडक्यात बेसिक गोष्टी मी ह्या तुम्हाला 6 सांगितलेल्या आहे. खरंच जर तुम्हाला उद्योजक जर म्हणायचं असेल तर ह्या 6 गोष्टीपासून सुरुवात करा. ओके, आता आपण पुढे जाऊया. प्लीज ओपन माय PPT. आता मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं तर महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. 5 मिनटं फक्त या विषयासाठी घेतो, नंतर मी स्कीमकडे जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की ही जी संस्था आहे, नेक्स्ट प्लीज, ही जी संस्था आहे ही संस्था तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असणारी संस्था आहे. ही डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री जी आहे, महाराष्ट्र शासनाचं डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो उद्योग संचालनालय, हे उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे. हे कुठलंही प्रायव्हेट ऑफिस नाही. हे मला या ठिकाणी पहिलं क्लिअर करायचे. ह्या संस्थेची स्थापना 1 ऑक्टोबर 1988 साली झाली आणि त्याचं हेड ऑफिस औरंगाबादला आहे. आता तुम्ही म्हणाल हेड ऑफिस औरंगाबादला का? बऱ्याच शासनाच्या कार्यालयी पुणे मुंबईमध्ये असतात. तर महाराष्ट्राचा जर नकाशा आपण पाहिला तर नकाशामध्ये अहमदनगर आणि औरंगाबाद हे 2 जिल्हे महाराष्ट्राच्या नकाशाच्या मध्यभागी येतात. बरोबर नाही? दिस इज द महाराष्ट्र सेंटर. हे महाराष्ट्र सेंटर कशाचं आहे? आंतरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं. आणि त्यावेळेस दुसरं एक कारण होतं, आपले जे मुख्यमंत्री होते हे शंकरराव चव्हाण, त्यांचा आग्रह होता की उद्योजकता विकास मराठवाडा आणि विदर्भात कमी आहे, तर आपण हे सेंटर औरंगाबादला या ठिकाणी. तर त्या दृष्टिकोनातून आपलं हेड ऑफिस औरंगाबादला आहे. वी हॅव 8 रिजनल ऑफिसेस, म्हणजे आपली 8 रिजनल ऑफिसेस आहे. कुठं कुठं रिजनल ऑफिस आहे? पुणे आहे, मुंबई आहे, कोल्हापूर आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आहे, नांदेड आहे, नाशिक आहे. तर अशा पद्धतीची आपली 8 रिजनल ऑफिसेस आहे. एवढंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आपलं कार्यालय आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात, आता मला सांगितलं निम्म्यापेक्षा मोर दॅन 60% पॉप्युलेशन हे आउट्स डिस्ट्रिक्टचं आहे. मला खूप छान वाटलं. उदाहरण तुमच्या एखादा जण सांगलीला आलं असेल तर सांगलीला विश्रामबागला उद्योग भवन आहे, तिथं आपलं कार्यालय आहे. तुम्ही कोल्हापूरला गेला तर कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागे उद्योग भवन आहे, तिथं आपलं ऑफिस आहे. तुम्ही औरंगाबादला गेला तर रेल्वे स्टेशन MIDC आहे, त्या MIDCच्या तिथं आपलं ऑफिस आहे. म्हणजे महाराष्ट्रातला कुठंही तुम्ही जा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं हे ऑफिस आहे आणि विशेषतः जिल्हा उद्योग केंद्रातच हे आपलं कार्यालय असतं. म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या
अधिकाऱ्याकडून कुठल्या पद्धतीचं मदत पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही जा, जिल्हा उद्योग केंद्र विचारा. त्या जिल्हा उद्योग केंद्रात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी बसलेला असतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑफिस आहे. नेक्स्ट प्लीज. वी हॅव सो मेनी ॲक्टिव्हिटीज. आता याची सगळीची उल्लेख तुम्हाला करायचं जर झालं तर वेळ या ठिकाणी जाईल. पण विशेषतः ज्यांना उद्योग करायचे, व्यवसाय करायचे, अशा लोकांसाठी ह्या वेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आहे. आता पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे, जनरली ज्याची प्रोजेक्ट कॉस्ट 5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी तो एवढा मोठा प्रोग्राम करणं अपेक्षित आहे. ज्याची प्रोजेक्ट कॉस्ट साधारण 50,000च्या वरती आहे त्यांनी हा सेकंड प्रोग्राम त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. मग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम, आपल्याकडे 250पेक्षा जास्त टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम या ठिकाणी असतात. नेक्स्ट प्लीज. म्हणजे त्याच्यामध्ये 75% आपण टेक्निकल इनपुट देतो. आपल्याकडे इथं फराह खान मॅडम या ठिकाणी आहेत, कल्याणमध्ये त्या असतात. तर आमच्या संस्थेचे यावर्षी भरपूर त्यांनी प्रोग्राम घेतले. अगदी कसारा, कल्याण त्या परिसरामध्ये त्यांनी प्रोग्राम घेतले की त्या प्रोग्राममध्ये 75% किंवा 70% टेक्निकल इनपुट्स आम्ही त्या ठिकाणी देतो. 30% त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे इनपुट्स असतात. तर अशा पद्धतीच्या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी आहे. TEDP आहेत, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे. तर याची सगळ्याची माहिती द्यायची म्हटलं थोडासा वेळ लागेल. नेक्स्ट प्लीज. मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता हे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे याच्यावरती मला थोडंसं बोलणार आहे. जास्त तुम्हाला ओझरता त्याचा उल्लेख या ठिकाणी करून देतो मी. आता हे जे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्या दोन्हीची पण क्लस्टर या ठिकाणी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट पण क्लस्टर करतं आणि स्टेट गव्हर्नमेंट पण क्लस्टर या ठिकाणी करतं की ज्याच्यामध्ये साधारण 80 to 90% सबसिडी आहे. आणि ही जी काय 80 to 90% जी सबसिडीची अमाऊंट आहे, सबसिडी त्याला आपण म्हणू शकत नाही कारण त्याला जे आपण म्हणतो कॉमन फॅसिलिटीज सेंटर CFC, तर त्या CFCसाठी ही ग्रँट दिली जाते. शासनाकडून ग्रँट दिली जाते की जी ग्रँट तुम्हाला परत करायची नाही. आता हे क्लस्टर म्हणजे काय? उदाहरणार्थ आपल्याकडे मॅडम आहेत, यांनी KVICचं टेक्स्टाईलचं क्लस्टर केलेलं आहे. आपल्याकडे काही मंडळी या ठिकाणी आहे की ज्यांनी गारमेंटचं क्लस्टर केलेलं आहे. मला वाटतं मॅडम तुम्ही गारमेंटचं क्लस्टर त्या ठिकाणी केलेलं आहे ना. तर काही लोकांनी गारमेंटचं क्लस्टर या ठिकाणी प्रस्तावित आहे, काही लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अंबेजोगाईला आपला एक उस्मानाबादला आपला एक मॅडम आहेत पठाण मॅडम, त्यांनी गारमेंटचं क्लस्टर त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या पण संपर्कामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. तर याचा उद्देश काय क्लस्टरचा? उदाहरणार्थ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ इथं कोंडवा परिसरामध्ये 25 बेकरी आहेत. पण एक मिक्सिंग मशीन अशी आहे की ज्या आता ज्या ॲडव्हान्स मिक्सिंग मशीन या ठिकाणी आलेल्या आहे त्याची 5 कोटी रुपये किंमत आहे. एक्झाम्पल मी म्हणून तुम्हाला सांगतोय. आता एक इंडिव्हिज्युअल बेकरी सुरू करणारा की ज्याची छोटी बेकरी असते एक 5-10 लाखाची, तो एकदम 5 कोटीचं मशीन घेऊ शकतो का हो? तर त्याच्यामध्ये अपेक्षा क्लस्टरमध्ये अशी आहे की उदाहरणार्थ त्या सगळ्यांना जे काय कॉमन, उदाहरणार्थ बेकरी प्रॉडक्ट पॅकिंग करायचे, पॅकिंगची मशीनची किंमत आहे उदाहरण 2 कोटी रुपये. त्यांनी माल तिकडं तयार करा आणि या क्लस्टरमध्ये येऊन पॅकिंग करा. पुण्यामध्ये एक सुखकर्ता इंजिनिअरिंग क्लस्टर म्हणून आहे, चिंचवडला बर्ड व्हॅली गार्डन आहे तिथं आहे. तर त्यांनी एक लेझर कटिंग मशीन घेतलेलं आहे, ते इंजिनिअरिंग क्लस्टर आहे. त्या एका मशीनची किंमत आहे 6 कोटी रुपये. त्यांची जवळजवळ 18 ते 19 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी आत्तापर्यंत. मी तुम्हाला एक दिवस त्या ठिकाणी घेऊन जातो. सागर शिंदे म्हणून त्याचे डायरेक्टर त्या ठिकाणी माझे जवळचे मित्र आहेत. आता तुम्ही विचार करा की ज्या इंजिनिअरिंग बेस्ड कंपन्या त्यांना बऱ्याच लोकांना लेझर कटिंग मशीनची सेवा लागते की नाही, पण इंडिव्हिज्युअल माणूस ती मशीन घेऊ शकतो का? 6 कोटीची तो घेऊ शकत नाही. तर ह्या क्लस्टर स्कीममध्ये छोटे छोटे जे काय उद्योजक असतात त्यांना ज्या काय कॉमन फॅसिलिटी लागतात त्या कॉमन फॅसिलिटीज एका ठिकाणी एका कॅम्पसमध्ये तुम्हाला ह्या क्लस्टर योजनेअंतर्गत मिळतात. त्याच्यामध्ये फक्त अटच एवढीच आहे की एकाच प्रकारचे उद्योग साधारण एक 20 पासून एक 50पर्यंत त्या परिसरामध्ये असावे. 25 किंवा 30 एक 50पर्यंत एकाच प्रकारचे उद्योग त्या परिसरात 25-30 किलोमीटरवर ते असावेत. उदाहरणार्थ एखाद्याला लेझर कटिंग मशीन उदाहरण चिंचवडला आहे आणि बारामतीला एक इंजिनिअरिंग युनिट आहे. त्या माणसाला इथं येऊन सेवा घ्यायची असेल, ट्रान्सपोर्ट कॉस्ट परवडेल का हो?
एक 25-30 किलोमीटर का, तर त्या एरियातला ते ट्रान्सपोर्ट कॉस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सहन करता येतील किंवा त्यांना त्या नियमामध्ये त्या ठिकाणी बसतील. तर एक 25-30 किलोमीटरवरती एकाच प्रकारचे जर उद्योग असतील तर त्या सगळ्या उद्योगांसाठी एकत्रित एक कॉमन फॅसिलिटी सेंटर ह्या क्लस्टर योजनेअंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतं. त्या योजनेचे सगळे डिटेल्स आहे, ते डिटेल्स कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवू शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्कीम्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. मग बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्लीज, आपण पुढे जाऊया. पहिले आता योजना पाहूया, नंतर वेळ मिळातो. लास्ट एक 2-3 स्लाईड आहे, जाऊ द्या पुढे 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 घ्या नेक्स्ट. हां, एक मिनिट मागं घ्या. प्राईम मिनिस्टर. ओके. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनामध्ये सध्या एक अतिशय चांगली योजना इम्प्लिमेंट त्या ठिकाणी केली जाते. त्या योजनेचं नाव आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ज्याला आपण मराठीमध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असं या ठिकाणी म्हणतो. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला किती लोन मिळतं तर 25 लाखापर्यंत लोन मिळतं. लोन लिमिट इज मॅक्झिमम 25 लाख फॉर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आता एक लक्षात घ्या, उद्योगाचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार मी तुम्हाला पहिलं समजतो. फर्स्ट इज मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग मीन्स जिथं प्रोसेस केली जाते. उदाहरणार्थ बेकरी युनिट, दिस इज द प्रोसेसिंग युनिट. गारमेंट्स, दिस इज द प्रोसेसिंग युनिट. फॅब्रिकेशन, दिस इज द प्रोसेसिंग युनिट. म्हणजे जिथं कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असं म्हणतो, उत्पादन उद्योग म्हटलं तो. दिस इज द फर्स्ट टाईप्स ऑफ बिझनेस. सेकंड इज सर्व्हिस इंडस्ट्री. यू नो अबाउट सर्व्हिस इंडस्ट्री, जिथं फक्त सेवा दिली जाते. उदाहरणार्थ 2 व्हीलर 4 व्हीलर गॅरेज, ओके, इंटरनेट कॅफे, झेरॉक्स सेंटर, ब्युटी पार्लर, जेंट्स या लेडीज, ओके. मग ज्या ठिकाणी फक्त सेवा दिली जाते दॅट टाईप्स ऑफ इंडस्ट्री कम्स अंडर सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्री समजली सगळ्यांना. आणि लास्ट इज ट्रेडिंग. ट्रेडिंग मीन्स जिथं फक्त खरेदी आणि विक्री होते. उदाहरणार्थ ग्रोसरी शॉप, ज्याला आपण किराणा शॉप या ठिकाणी असं म्हणतो, ओके. नेक्स्ट इज कपड्याचं दुकान, क्लॉथ शॉप. क्लॉथ शॉप इज कम्स अंडर ट्रेडिंग. म्हणजे अशा पद्धती जिथं फक्त खरेदी आणि विक्री होते तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, ट्रेडिंग म्हणतो. उद्योगाचे 3 प्रकार समजले. फर्स्ट इज मॅन्युफॅक्चरिंग, सेकंड इज सर्व्हिस इंडस्ट्री, थर्ड इज ट्रेडिंग. तर ही जी योजना आहे या योजनेनंतर फक्त पहिल्या 2 ॲक्टिव्हिटीला कर्ज मिळतं. नेक्स्ट, ही जी योजना आहे या योजनेनंतर फक्त पहिल्या 2 ॲक्टिव्हिटीला कर्ज मिळतं. फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग, दुसरं सर्व्हिस इंडस्ट्री किंवा ज्याला सेवा व्यवसाय म्हणतो. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज मिळतं आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला तुम्हाला 10 लाखापर्यंत मॅक्झिमम कर्ज मिळतं. हे लक्षात ठेवा तुम्ही त्या ठिकाणी. आपके पास कोई क्वेश्चन रहेगा तो लास्ट 10-15 मिनट में क्वेश्चन आंसर के लिए रखने वाला हूँ, तब आप क्वेश्चन पूछ सकते हैं. तेच राहू द्या. तर याच्यामध्ये एज लिमिट आहे 18 इयर्स शुड बी कंप्लीट. डॉक्युमेंट्स काय लागतात, फोटो, कास्ट सर्टिफिकेट्स, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट्स, प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे असे जनरली डॉक्युमेंट लागतात. ते डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल त्याची. आता ह्याच्यामध्ये लोन किती मिळतं, लोन 90 to 95%. आता 90% कोणाला, 95% कोणाला. PMEGPमध्ये SC, ST, OBC, एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर वुमेन, अपंग ज्याला हँडिकॅप आपण म्हणतो, हे घटक असेल तर हे सगळे स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात. स्पेशल कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांना स्वतःची इन्व्हेस्टमेंट फक्त 5% इन्व्हेस्टमेंट करायची. किती? यू हॅव टू इन्व्हेस्ट ओनली 5%. यू कॅन गेट 95% लोन. अंडरस्टँड? अंडर दिस स्कीम you have to invest only 5% if you are from स्पेशल कॅटेगरी. स्पेशल कॅटेगरीमध्ये कोण येतं? SC, ST, OBC.
त्याच्यानंतर अपंग, माजी सैनिक आणि महिला, कुठल्याही जातीच्या महिला असल्या तर महिला या सगळ्या स्पेशल कॅटेगरीमध्ये आहे. ओके. आणि जनरल कॅटेगरीमध्ये कोण येतं? उदाहरणार्थ मराठा. उदाहरणार्थ मी मराठा समाजातला आहे. आय एम फ्रॉम जनरल कॅटेगरी. आय हॅव टू इन्व्हेस्ट मिनिमम 10%. आय कॅन गेट 90% लोन. ओके. तसं तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला स्वतःला 10% गुंतवावं लागतील. तुम्हाला 90% त्या ठिकाणी कर्ज मिळेल. ओके. नेक्स्ट, दिस इज द सबसिडी. आता SC ST जर असेल किंवा स्पेशल कॅटेगरीमधली जी काय मंडळी आहे त्यांना याच्यामध्ये 35% सबसिडी आहे. कुठं? रुरल एरियामध्ये. आता रुरल आणि अर्बनचा फरक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. रुरल म्हणजे ज्या गावची लोकसंख्या 20,000पर्यंत आहे, पॉप्युलेशन क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. ही पॉप्युलेशन अप टू 20,000 तर त्याला आपण रुरल या ठिकाणी म्हणतो. पॉप्युलेशन अबाउट 20,000 त्याला अर्बन एरिया आपण या ठिकाणी म्हणतो. किंवा साध्या भाषेत जर सांगायचं म्हणतं, ग्रामपंचायत जिथं असते तिथं रुरल एरिया असतो. जिथं नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपंचायत या ठिकाणी असते त्यांना आपण अर्बन या ठिकाणी म्हणतो. समजलं सगळ्यांना? तर सबसिडी ही तुमच्या लोकेशनवरती डिपेंड आहे. तुम्ही ग्रामीण भागात व्यवसाय सुरू केला तर 10% तुम्हाला जास्त सबसिडी आहे. तुम्ही शहरामध्ये जर व्यवसाय सुरू केला तर 10% तुम्हाला कमी सबसिडी मिळेल. आता या योजनेची जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर हे खाली वेबसाईट दिलेली आहे, www.kvic.gov.in. या वेबसाईटवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला ह्या PMEGP योजनेची डिटेल माहिती मिळेल. ओके. नेक्स्ट प्लीज. दिस इज द सेकंड स्कीम. ज्यांचा प्रोजेक्ट 25 लाखापर्यंत बसत नाही, ज्यांची प्रोजेक्ट कॉस्ट मोर दॅन 25 लाख आहे, तर त्यांच्यासाठी ही सेकंड स्कीम आहे ती CMEGP. पहिली जी योजना आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, ती संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते. ही CMEGP योजना फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रासह काही ठराविक राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. पूर्ण भारतामध्ये ही CMEGP योजना नाही. ही स्टेटची योजना असल्यामुळं चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ज्याला आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असं म्हणतो. आता याच्यामध्ये एज 18 to 45 इयर्स फॉर जनरल कॅटेगरी. जर महिला असेल किंवा स्पेशल कॅटेगरीतली लोकं असतील तर त्यांचं वय 50पर्यंत असलं तरी चालू शकतं. CMEGP आणि PMEGPमध्ये फरक एवढाच आहे की OBC तिकडे PMEGPमध्ये स्पेशल कॅटेगरीमध्ये होता, CMEGPमध्ये OBC घटक हा जनरल कॅटेगरीमध्ये आलेला आहे. एवढाच फरक या ठिकाणी आहे. बाकी सबसिडी वगैरे सगळं सेम आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन साधारण 10 लाखाच्या आत जर प्रोजेक्ट असेल तर विशेष क्वालिफिकेशनची गरज नाही. कुठला एखादं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असलं तरी तुम्हाला कर्ज मिळू शकतं. 10 लाखापेक्षा जास्त जर तुम्हाला कर्ज घ्यायचं 7वी पास पाहिजे. 25 लाखापेक्षा जास्त कर्ज पाहिजे 10वी पास पाहिजे. प्रोजेक्ट कॉस्ट मॅक्झिमम 50 लाख. मग जर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आणि जर तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर याच्यामध्ये पण तुम्हाला 10 लाखच तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. सेम ओन इन्व्हेस्टमेंट. जनरल कॅटेगरीला 10%, स्पेशल कॅटेगरीला 5%. सबसिडी सेम आहे. जनरल कॅटेगरीला 25% रुरल एरियामध्ये आणि स्पेशल कॅटेगरीला 35% रुरल एरियामध्ये आहे. नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर अर्बन एरियामध्ये जनरल कॅटेगरीला 15% तुम्हाला सबसिडी मिळते, स्पेशल कॅटेगरीला 25% सबसिडी मिळते. ज्यांना कर्ज मंजूर होईल आफ्टर सँक्शन बिफोर डिस्बर्समेंट ट्रेनिंग इज कंपल्सरी. हे ट्रेनिंग आपली जी संस्था आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ही शासनामार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोफत ट्रेनिंग या ठिकाणी घेतो. ज्यांचं ह्या CMEGP योजनेअंतर्गत कर्ज मंजूर झालेलं आहे त्यांना हे 2 आठवड्याचं ट्रेनिंग, मॅन्युफॅक्चरिंगसाठी 2 आठवडे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी 1 आठवड्याचं ट्रेनिंग हे मोफत या ठिकाणी दिली जातं. दिस इज द सेकंड स्कीम. हे साधारण डॉक्युमेंट्स आहे, याची तुम्ही फोटो काढायला हरकत नाही. एज प्रूफसाठी बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं तरी चालेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. एज्युकेशनल प्रूफसाठी मार्कशीट. आधार कार्ड इज कंपल्सरी डॉक्युमेंट. आधार कार्ड मात्र प्रत्येकाकडे असलं पाहिजे. आधार कार्डशिवाय तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही. लीज ॲग्रीमेंट, मग ज्या जागेवरती तुम्ही व्यवसाय करणार आहात त्या जागा भाड्याची तरी पाहिजे किंवा स्वतःची असेल त्याचे डॉक्युमेंट पाहिजे. भाड्याची असेल तर 11 महिन्याचा भाडेकरार चालणार नाही. लोन रिपेमेंट पिरियड्स किमान
5 ते 7 वर्षाचा असतो, तेवढा तुमचा लीज ॲग्रीमेंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कास्टचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. हँडिकॅप आपण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सबसिडी आणि ओन इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याच्यामध्ये बेनिफिट आहे, तर तसं तुमच्याकडे सर्टिफिकेट त्या ठिकाणी असलं पाहिजे. अंडरटेकिंगचा फॉर्मॅट त्या वेबसाईटवरती दिलेला आहे. ही वेबसाईट खाली दिलेली आहे mahacmegp.gov.in. या वेबसाईटवरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला या ठिकाणी याची सगळी माहिती मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, ही प्लीज अगोदरची ह्या ज्या काय 2 योजना मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या, CMEGP आणि PMEGP, ह्या दोन्ही योजनांमध्ये जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, यू हॅव टू अप्लाय ऑनलाईन ओनली. देर इज नो नीड टू गो एनी ऑफिस. कुठल्याही ऑफिसमध्ये जायची गरज नाही. तुम्हाला या दोन्ही योजनांतर्गत जर कर्ज काढायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. एवढंच नाही, ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळतो. तुमच्या कर्ज प्रस्तावाचा प्रोग्रेस पण तुम्हाला ऑनलाईन पाहता येतो. ओके, तर कुठल्याही कार्यालयामध्ये जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकता. मी जाताना माझा नंबर देणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, शंका असेल, प्रश्न असेल किंवा नंतर ऑनलाईन फॉर्म भरताना काय अडचणी असेल, यू कॅन कॉन्टॅक्ट मी, नो प्रॉब्लेम. तर ही सगळी डॉक्युमेंट त्याच्यामध्ये दिलेले. लास्ट स्कीम सीड मनी स्कीम. आता सीड मनी स्कीम आणि पहिल्या 2 स्कीममध्ये काय फरक होता, तर तुम्हाला मी सांगितलं होतं की PMEGP आणि CMEGP अंतर्गत तुम्हाला फक्त सर्व्हिस इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीला कर्ज मिळतं, बरं की नाही. पण इफ यू वॉन्ट टू स्टार्ट ग्रोसरी शॉप, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट स्टेशनरी शॉप, तर मग आपल्याला कर्ज कुठून मिळणार, तर दिस इज द स्कीम्स. या स्कीम अंतर्गत तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस इंडस्ट्री आणि ट्रेडिंग तिन्ही ॲक्टिव्हिटीसाठी कर्ज मिळतं. याच्यामध्ये लोन लिमिट इज 25 लाख. त्याच्यामध्ये असं काय बंधन नाही, ग्रोसरीला एवढंच पाहिजे किंवा मॅन्युफॅक्चरिंगला एवढंच, सर्व्हिस इंडस्ट्रीला एवढंच, असं काय याच्यामध्ये बंधन नाही. लोन लिमिट इज 25 लॅक्स. एज लिमिट इज 18 to 50 years. 18 ते 50च्या दरम्यान तुमचं वय असलं पाहिजे. सीड मनी फ्रॉम DIC फॉर जनरल कॅटेगरी you will get 15% ॲज अ सीड मनी फ्रॉम DIC. जिल्हा उद्योग केंद्राकडून तुम्हाला सीड मनी 15% मिळेल. इफ यू फ्रॉम SC ST अँड स्पेशल कॅटेगरी यू कॅन गेट 20% सीड मनी फ्रॉम DIC. यू हॅव टू इन्व्हेस्ट ओनली 5%. तर दिस इज द सीड मनी स्कीम. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रामध्ये त्या ठिकाणी जाऊन हार्ड कॉपीमध्ये अर्ज घ्यायचा आहे. हे ऑनलाईन भरायचं नाही. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर जिल्हा उद्योग केंद्रात तुम्ही गेलं पाहिजे. हार्ड कॉपीमध्ये अर्ज घ्यायचा, कागदपत्राची लिस्ट घ्यायची, तो फॉर्म भरायचा, कागदपत्र अटॅच करायची आणि जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन सबमिट करायचं. तुम्ही म्हणाल त्या बँकेमध्ये जिल्हा उद्योग केंद्र ते कर्ज प्रस्ताव पाठवते. हे जे काय जिल्हा उद्योग केंद्रावर 15 ते 20% रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळते. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट फक्त 6% असतो आणि घेतलेलं कर्ज वर्षाला फक्त 1 हप्ता असतो ह्या जिल्हा उद्योग केंद्राच्या अमाऊंटला. तर तो वेळेत 5 वर्षात 5 हप्ते जर भरले तर तो 6%चा रेट ऑफ इंटरेस्ट फक्त 3% येतो. त्याला इंटरेस्ट सबसिडी असं म्हटलं जातं. ओके, तर तुम्हाला ही पण योजना या ठिकाणी राबवली जाते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला मुद्रा योजना माहीत असेल. मुद्रा योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर 10 लाखापर्यंत कर्ज मिळतं. त्याच्यामध्ये 3 योजना आहेत, शिशु आहे, किशोर आहे आणि तरुण योजना. शिशु योजनेनंतर तुम्हाला 50,000पर्यंत कर्ज मिळतं. किशोर योजनेनंतर तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज मिळतं आणि तरुण योजनेनंतर तुम्हाला 10 लाखापर्यंत कर्ज मिळतं. तिथं जामीन तारणाची कुठलीही गरज नाही आणि त्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट बँकांकडे जाऊन ॲप्रोच करायचे. बँकांकडे डायरेक्ट ॲप्रोच जर केलं तर तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत डायरेक्ट बँकासुद्धा त्या ठिकाणी कर्ज देतात. अशा पद्धतीच्या नंबर ऑफ योजना त्या ठिकाणी आहेत. त्या योजनांचा बेनिफिट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. मला जाता फक्त एवढंच या ठिकाणी सांगायचे की फर्स्ट स्लाईड घ्या. फर्स्ट जाता तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचे की उद्योगामध्ये व्यवसायामध्ये येत असताना थोडेसे पेशन्स तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. उदाहरणार्थ आज तुम्ही बँकेत गेला, बँक म्हणत नाही या 5 नाही 10 लाख रुपये घेऊन द्या. एक लक्षात घ्या, सुरुवातीला ते तुम्हाला नकारच देतात. माझे जवळचे बरेच ब्रँच मॅनेजर आहे,
मी बऱ्याच वेळा त्यांना विचारतो, तुम्ही लोकांना नकार का देता? तर ते म्हणतात की ग्राहकाकडे त्याला 10 वेळा जावं लागणार आहे, बँकेत 4 वेळा यायला, 5 वेळा यायला काय प्रॉब्लेम्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दरम्यानच्या काळात त्यांनी यापूर्वी घेतलेलं कर्ज घेतलं आहे का, घेतलं असते वेळेत फेडलं आहे का, घरातलं कोणी कर्ज घेतलं आहे का, ते हप्ते वेळेत चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी लागते. आणि थोडेसे जर तुमच्याकडे पेशन्स असेल तर तुम्हाला कर्ज नक्की मिळू शकतं, 100% मिळू शकतं. बँकांना कर्ज देणं अतिशय गरजेचं आहे बँकांच्या स्वार्थासाठी. मी तुम्हाला सांगतोय, उद्या बँकांनी कर्ज देणं जर बंद केलं, बँकांना टाळे ठोकावं लागतील. बँकांना चांगले कस्टमर तुमच्यासारखे हवे आहेत. ओके, आपण एक चांगले कस्टमर आहोत, घेतलेलं कर्ज त्या ठिकाणी फेडू शकतो, हा विश्वास बँकांना द्या. बँका 100% तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज देतील, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला उद्योगासंबंधी, व्यवसायासंबंधी कुठल्याही पद्धतीची काही मदत लागली, सहकार्य लागलं तर माझा हा नंबर आहे 9403078777 9403078777. हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही माझ्या नंबरवरती केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता, लागणारी मदत मार्गदर्शन या ठिकाणी घेऊ शकता. खरं तर आपला कार्यक्रम जवळजवळ 1 तास उशिरा त्या ठिकाणी सुरू झाला, त्याच्यामुळं माझा टायमिंग थोडासा कमी केला. मी कमीत कमी वेळामध्ये मला जो संवाद साधायचा तो साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15-20 मिनटं मी अजून माझं काही प्रेझेंटेशन होतं, पण माझ्या दृष्टीने जेवढं झालं तेवढं पुरेसं आहे. जर तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर एक 5-10 मिनटासाठी आपण त्यावरती चर्चा करूया प्लीज. एक लक्षात घ्या, नियमाने म्हणजे त्यांनी अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. नियमाने जर बोला तर याला कोलॅटरल लागत नाही. बेरोजगार आहात, कुठून देणार तुम्ही? पण बऱ्याच बँका त्या ठिकाणी मागतात. ओके, जर तुमच्याकडे जर असेल तर माझं असं म्हणणं आहे की जरूर तुम्ही त्या ठिकाणी द्या. जर तुमच्याकडे द्यायला जर असेल जरूर द्या, नसेल तर मात्र मग तुम्ही त्यांच्याशी थोडंसं नियमाने वादविवाद त्या ठिकाणी करू शकता, काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाही. पण जनरली बऱ्याच बँका 10 लाखाच्या वरती जर तुमचं लोनचं किंमत जर म्हणजे हे असेल, प्रोजेक्ट असेल मोर दॅन 10 lakhs तर जनरली कोलॅटरल त्या ठिकाणी मागतात. पण जनरली ह्या स्कीममध्ये कोलॅटरल कंपल्सरी नाही आहे, शासनाने त्याच्यामध्ये काही म्हटलेलं नाही. तर माझा दुसरा प्रश्न असा की आता तुम्ही व्याजाचा दर सांगितला सीड मनीला 6%. आता या ज्या 2 पहिल्या स्कीम आहेत PMEGP आणि CMEGP, यांना व्याजाचा दर काय आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आता कसं आहे, सगळ्या नॅशनलाइज बँका याच्यामध्ये, शेड्यूल बँका याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये एक अर्धा पाऊण टक्का व्याजाच्या दरामध्ये कमी जास्त होतं ब्रँच वाईज. त्याच्यामुळे मी अमुक म्हणत नाही की 10% किंवा 9%, तर त्या बँकनुसार थोडंसं अर्धा टक्का पाऊण टक्का असं कमी जास्त या ठिकाणी होतं. पण हे सबसिडीची अमाऊंट तुम्हाला हँडसम आहे. ओके, उदाहरण 10 लाखाचं कर्ज घेतलं, ग्रामीण भागात व्यवसाय सुरू केला, तुम्हाला 3.5 लाख रुपये सबसिडी आहे. 20 लाख घेतलं तर 7 लाख रुपये सबसिडी आहे. 50 लाखापर्यंत तुम्ही विचार करा, ग्रामीण भागामध्ये 50 लाखाचं जर कर्ज घेतलं, 35% सबसिडी किती झाली? अगदी 25 जरी टक्के आपण म्हटलं तरी माझ्या माहितीप्रमाणे 12.5 लाख वगैरे सबसिडी त्या ठिकाणी मिळते. इट इज म्हणजे चांगली अमाऊंट या ठिकाणी आहे. तर अर्धा पाऊण टक्क्याचा विचार करू नका. जी बँक तुम्हाला कर्ज द्यायला इच्छुक आहे त्या बँकेकडे बिंदास तुम्ही कर्ज घेऊन टाका. सर, तुम्ही आता महिलांबद्दल सांगितलं, तर महिला सर्व प्रकारच्या महिला या त्या स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात का? 100%. मुस्लिम महिला पण? हो, यस यस यस. Okay, मुस्लिम thank you, असो, मराठा असो, कुणी असो, सगळ्या महिला स्पेशल कॅटेगरीमध्ये आहे. आणि ट्रेडिंग. हो, ट्रेडिंग, सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग. तर IT कंपनी ह्या कशामध्ये येतात, ज्याच्यात सॉफ्टवेअर न देता कधी कधी सर्व्हिस पण देतात आणि सायमल्टेनियसली मग ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण येतात. तर मग IT कंपनी कशात येतात? IT आता तुम्ही कुठल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस देतात काय? उदाहरण एखादं सॉफ्टवेअर तयार करत असाल किंवा एखादं फक्त तुम्ही सर्व्हिस, जसं इंटरनेट कॅफे आहे, तर इंटरनेट कॅफे इज कम्स अंडर सर्व्हिस इंडस्ट्री. पण सॉफ्टवेअर जर तुम्ही डेव्हलप तयार करून जर विकत असाल, मे बी इट्स कम अंडर मॅन्युफॅक्चरिंग. ओके, कारण सुरुवात सॉफ्टवेअरनी होते, नंतर BPO साईड बिझनेस सुरू होतो आणि अदर एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातं. तर त्या सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये येतात, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण येतात आणि Yes, yes, याच्यात पण yes, येतात. yes, तर मग yes. ते कसं
बायफर्गेट करायचं. ते कुठल्या तुमच्या टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. सुरुवातीला. तुम्ही मला स्पेसिफिक टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटी सांगा, आपण त्याच्यावरती नंतर बोलूया, ब्रेकमध्ये बोलूया. ठीक. सगळ्यांचा वेळ नको. थँक्यू. ओके. एनी अदर क्वेश्चन प्लीज. लास्ट क्वेश्चन प्लीज. फॉर्म दिलेला आहे. काही प्रश्न असतील त्यांनी फीडबॅक फॉर्मवरती पोचावे कारण वेळेत हो, सुरेश सर वेळेचा अभाव या ठिकाणी आहेत. आमच्या बंधूंनी आम्हाला या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. तुम्हाला फीडबॅक फॉर्म दिलेला आहे. त्या फीडबॅक फॉर्ममध्ये जर तुमच्या मनात काही शंका प्रश्न असतील ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचतील. मी तुम्हाला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया. सुरेश सर गुड आफ्टरनून. सर माझी स्टार्टिंग फेजमध्ये फार्मास्युटिकल कंपनी आहे. तर फार्मास्युटिकल कंपनीसाठी आपण लोन कुठे अप्लाय करू शकतो आणि मी स्टार्टिंग फेजमध्ये तर कशी प्रोसेस असते त्याची? सगळ्यात प्रथम त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. याचं कारण असं आहे की फार्मास्युटिकलमध्ये फार कमी लोक आहेत आपली, आणि फार्मास्युटिकलमध्ये भारतामध्ये भारतीय ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या युरोप असेल अमेरिकामध्ये आहेत. 10 कंपन्या आहेत फार्मास्युटिकलमध्ये. आजही आपण युरोप कंट्रीमध्ये नंबर 1ला या ठिकाणी आहोत. आणि आपल्या मित्रांनी हा उद्योगात जर प्रवेश केला असेल तर माझ्या दृष्टीने खरंच अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला फार्मास्युटिकल कंपनी ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येते. यू कॅन गेट 50 lakh लोन अंडर CMEGP. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क लेटर.